गुड मॉर्निंग मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? हो, असं जाऊ. मित्रांनो, गरुड हा आकाशात सर्वात उंच उडणारा पक्षी आहे. एकदा काय झालं, एक कावळा गरुडाच्या पाठीवर बसला. तो सतत त्याला चोच मारू लागला, पंख तोडायचा प्रयत्न करू लागला. गरुडाला राग आला. तो काही भांडला नाही, पण त्याने काय केलं माहित आहे का? हळूहळू आणखी उंच उडायला सुरुवात केली. उंच उंच उंच. जितका तो वर गेला तितका ऑक्सिजनचा पुरवठा कमी व्हायला लागला आणि शेवटी कावळा थकला, श्वास घेऊ शकला नाही आणि खाली कोसळला. गरुडाने काहीच नाही केलं. तो फक्त आपलं काम करत राहिला, उंच उडत राहिला. ही तर त्याची ताकद होती. त्याला माहित होतं, माझी उंचीचं माझं शस्त्र, उंची हे माझं शस्त्र आहे. माझं लक्ष कावळ्यावर नको, माझ्या उंचीवर हवं. या कथेचा अर्थ खूप खोल आहे मित्रांनो. जेव्हा लोक तुमच्यावर टीका करतात, टोमणे मारतात, तुम्हाला खाली ओढायचा प्रयत्न करतात, तुम्ही त्यांच्याशी भांडण्यात वेळ घालवू नका. फक्त तुमच्या स्वप्नावर लक्ष केंद्रित करा आणि अजून उंच भरारी घ्या. कारण जेव्हा तुम्ही वर जाल तेव्हा हे लोक आपोआप खाली पडतील. म्हणून लक्षात ठेवा, कावळे नेहमी ओरडतीलच, पण गरुड कधीच उत्तर देत नाही. तो फक्त उंच भरारी घेतो. जर तुम्हाला ही गोष्ट प्रेरणादायी वाटली असेल तर लाईक करा, कमेंट करा, मला फॉलो करा, सेव्ह करा, जेणेकरून तुम्हाला रोज आठवेल तुमचं लक्ष उंच भरारीवर असायला हवं, कावळ्यावर नाही. तरीही मित्रांनो, याच कावळ्याला हिंदू धर्मात एका ठिकाणी अनन्यसाधारण महत्व आहे. ते कोणते? किंवा इतरही कावळ्याविषयी, काही गरुडाविषयी माहिती असेल तर नक्की शेअर करा.